अखिल गुरव समाज संघटनेच्या आंदोलनाला समाजाचा प्रचंड प्रतिसाद। समग्र शिक्षा मधल्या लोकांचं, शिक्षकांचं नाही, पण जे आंदोलन कर्मचाऱ्यांचं चालू आहे तिथे आलो असताना आता आपल्याकडे यायचा योग आला। पण निश्चितपणाने आपल्यामधले अनेक सहकारी हे आमच्याबरोबर वर्षानुवर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि त्यामुळे ज्या मागण्या घेऊन आपण अखिल गुरव समाज संघटनेच्या आपल्या सर्व न्याय हक्कासाठी जे धरणं आंदोलन आपलं आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे, या धरणं आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित असणारे आमचे सहकारी आमदार सन्मान्य प्रवीण स्वामीजी, उपस्थित असणारे आपल्या या संघटनेचे अध्यक्ष, उपस्थित असणारे सर्व आपले पदाधिकारी सहकारी, मंचावरचे आणि समोरचे उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या गुरु समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आता थांबायचं नाही असा निर्धार करून आपण उपस्थित असणारे सर्व महाराष्ट्रातील सर्व बांधव उपस्थित सर्व या गुरव समाजाच्या सकल गुरव समाज आंदोलन जे आझाद मैदानात पार पडलं, तर या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारने आपले कायदा मंत्री जे आशिषजी जयस्वाल साहेब आहे यांची भेट झाली आणि त्यांनी सर्व आमच्या बाजू ऐकून घेतल्या, अडीअडचणी ऐकून घेतल्या, कायद्यात काय तरतूद करता येईल, कायदा जो आहे त्याची कशी अंमलबजावणी करता येईल आणि गुरव समाजाला कसा न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा 8 एप्रिलला आमची बैठक लावलेली आहे। आमची जी कोर समिती आहे ज्याला प्रत्येक क्षेत्रामधलं ज्ञान आहे, तर ते आम्ही सर्वजण एकत्र भेटणार आहोत आणि त्यांना कायद्याच्या आधारे आमच्यावरती कसा अन्याय झाला आणि का आम्हाला त्रास होतोय हे सगळं समजून सांगून त्याच्यात काय बदल करायला लागेल याची आम्ही सर्व माहिती देणार आहोत। कुठल्या महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा झाली आणि त्याबद्दल? सर्वात महत्त्वाचं तर देवस्थान इनाम वर्ग 3 सर्व इनामी वतनं जी दिली गेली होती पूर्वी ती सर्व खालसा झाली आहेत आणि रिग्राइंड पण करण्यात येतात, परंतु आमचं जे देवस्थान वतन इनाम वर्ग 3च्या ज्या जमीन दिल्यात ते खालसा झालेलं नाही आहे। त्याच्यानंतर देवस्थानच्या जमिनीवरती जी अनधिकृतरित्या ताबे घेतले जातात काही लोकांकडून आणि सरकारकडूनही काही जमिनी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत कुठल्या कुठल्या नियमानुसार, तर त्याही जमिनींच्या बाबतीत चर्चा झाली, त्याही कशा परत मिळतील, त्याचा परतावा कसा मिळेल याची चर्चा त्याच्यात प्रामुख्याने आमची मागणी आहे। त्यानंतर ट्रस्ट ॲक्टमध्ये जी दुरुस्ती करणं गरजेचं आहे, ही ट्रस्ट ॲक्टमध्ये पुजाऱ्याला सहभागी करून घेतलं जात नाही, बाहेरचेच सदस्य असतात, तर त्याच्यामधली दुरुस्ती करणं ही एक प्रामुख्याने मागणी आहे। आणि काही गावखेड्यांमध्ये देवस्थानाला जमिनी नाही आहेत, तिथं फक्त मंदिरच आहे आणि पुजारी पहिल्यापासून तिथं पूजा अर्चा करतोय, देवस्थान सांभाळतोय, परंतु त्याला एकही रुपयाचं कुठलं उत्पन्न नाही आहे। तर अशा पुजाऱ्यांना किमान वेतन कायद्याच्या अंतर्गत दरमहा मानधन मिळावं ही एक प्रामुख्याने आमची मागणी आहे। आणि जे युवा आर्थिक संत काशिबा महाराजांच्या नावाने संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळाची जी स्थापना झाली, यामध्ये गुरव समाजाच्या प्रतिनिधींना प्रतिनिधित्व करायला द्यावं आणि त्याचं बजेटही जास्त द्यावं आणि काही अटी त्यातल्या त्या शिथिल करावं, या प्रामुख्याने मागण्या आहेत आमच्या। आज आपल्या इकडे प्रशांतजी ठाकूर साहेब, प्रवीणजी स्वामी, त्याचप्रमाणे अजून कोण कोण होतं, 5-6 जण येऊन गेले। त्यावेळेस मी नव्हतो इकडे, आम्ही जयस्वाल साहेबांची भेट द्यायला गेलो होतो, तर बरेचसे आमदार लोकांनी येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आमच्या या सकल गुरव समाजाच्या संघटनेला ब्राह्मण समाजाचाही पाठिंबा आहे, वंजारी समाजाचाही पाठिंबा आहे, लिंगायत समाजाचा पाठिंबा आहे, कारण प्रत्येक समाजाचे काही काही लोक पूजा अर्चा करत असतात, तर तिथेही हेच प्रश्न असल्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे।